आज आपण पाहणार आहोत ड्रिप सिस्टीमचे मुख्य घटक। नमस्कार मित्रांनो, मी कैवल्य आणि अवान ॲग्रिकल्चर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। इनलाईन ड्रिप सिस्टीमच्या प्रमुख घटकांमध्ये सर्वप्रथम पंप सेट व पाईपलाईन्स। यामध्ये मेन लाईन जी पाण्याच्या स्रोतापासून शेतापर्यंत येणारी मोठी पाईपलाईन असते। मेन लाईनचे विभाजन होऊन शेताच्या लेआउटनुसार सब लाईन ह्या छोट्या पाईपलाईन विभागलेल्या असतात। सब लाईन पासून पिकापर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम लॅटरल्स करतात। आता जाणून घेऊया फिल्टर बरोबर। सँड फिल्टर किंवा ग्रॅव्हल फिल्टर हे वाळू आणि शेवाळ फिल्टर आउट करण्याचे काम करतात। त्यानंतर हायड्रोसायक्लोन फिल्टर हा पाण्यातून वाळू फिल्टर करण्याचे काम करतो। डिस्क फिल्टर हे पाण्यातून शेवाळ फिल्टर आउट करण्याचे काम करतात। तसेच सर्वत्र जास्त परिचित असलेला स्क्रीन फिल्टर हा वाळू तसेच मातीचे छोटे कण फिल्टर आउट करण्याचे काम करतो। तसेच इतर पण महत्त्वाच्या घटकांमध्ये व्हेंचुरी ड्रिप सिस्टीम मध्ये खत देण्यासाठी याचा वापर होतो। तसेच एअर रिलीज वॉल्व ड्रिप लाईन फ्लश करताना याचा उपयोग होतो। तसेच प्रेशर गेज पाण्याचा प्रेशर मोजण्यासाठी याचा वापर। आणि मुख्य घटक म्हणजे ड्रिप इमिटर किंवा ड्रिपर। याच्याबद्दल माहिती घेऊया पुढच्या भागात। धन्यवाद।